नमस्कार, मी किरू पाटील माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत करीत आहे। माझ्या यूट्यूब चॅनलचे नाव आहे गजानन निकम यूट्यूब चॅनल। तर गुड इव्हिनिंग सगळ्यांना। या चहा घ्यायला एवढ्या वेळ आमच्या इकडे पावसाचं वातावरण होतं, आता अचानक ऊन पडलेलं आहे। असं ऊन पडलेलं आहे, एवढ्या वेळ पाऊस होता, आता ऊन पडलेला आहे। चहा ठेवलेला आहे गॅसवरती, चहा शिजत आहे। तर पावसाचं काहीच नाही आहे, घडीतच पाऊस येऊन जाते, घडीतच पाऊस जाते, तर काहीच नाही सांगता येत। एवढ्या वेळ फार ऊन पडलं आणि एकदम पाऊस आला। तर आता चहा घ्यायचा आहे। तर मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की मी नवीन उलनचं तोरण बनवणार आहे म्हणून। तर बनवलेलं आहे, खूप अवघड होतं, 8-10 दिवस लागले। तर तुम्हाला मी दाखवते की मागचे तोरण चांगले होते की आत्ताचे तोरण चांगले। तर चला मग चहा घेऊ, आणि चहा घेतल्याच्या नंतर मी तुम्हाला दाखवते की कोणते तोरण चांगले आहे कोणते नाही। तर या सर्वजण चहा घ्यायला। तर चला मग मी बनवलेले नवीन तोरण पाहूया। तर हे आहे ते तोरण। तर फायनली 10-15 दिवसाच्या नंतर तयार झालेलं आहे हे तोरण। तर कसे वाटले तुम्हाला? फर्स्ट टाइम बनवलेलं आहे मी हे तोरण। छान आहे, छान बनलेलं आहे। खूप अवघड होतं, 8-10 दिवस लागले, पण ठरवलं होतं की बनवायचंच म्हणून। तर बनलेलं आहे तोरण। तर कसे आहे तोरण? तर मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं मी तुम्हाला, हे माझं जुनं तोरण दाखवलं होतं की हे आहे म्हणून। तर याच्याच सारखं मी दुसरं बनवणार आहे, पण हे उलन साधं होतं, तर आता मला चमकीच्या उलनचं बनवायचं आहे म्हणून। तर झालेलं आहे माझं ते बनवून। तर मग तुम्हाला हे तोरण आवडलं, हे चांगलं वाटलं की हे चांगलं वाटलं, मला कमेंट करून नक्की सांगा। मला तर वाटते हेच चांगलं आहे, कारण हे छान दिसत आहे। आता गणपतीचा सण येत आहे, महालक्ष्मीचा सण येत आहे, तर तोरण हे लागतातच, तर दरवाजाला छान दिसते। तर मग कसे आहे माझे तोरण मी बनवलेले? छान आहे, मला तर खूप आवडले। कारण की आपण जे स्वतः काही बनवतो त्याचा आनंद वेगळाच असतो। बाजारात विकतही मिळते तोरण, पण स्वतः बनवलेला आनंद काही वेगळाच असतो। तर आपण स्वतः बनवून काहीतरी दरवाजाला लावलं तर आपल्याला खूप भारी वाटतं की आपण ही वस्तू स्वतः बनवलेली आहे। तर मग छान आहे माझं तोरण, मला तर आवडलेलं आहे। पण तुम्हाला आवडलं की नाही कमेंट करून नक्की सांगा। तर मग हे तोरण चांगलं आहे की हे चांगलं आहे? हे पण छान आहे, पण हे उलन साधं आहे, हे चमकी उलन आहे। तर असे होते माझे तोरण। आता उद्या आहे गोकुळाष्टमी, तर गोकुळाष्टमीच्या तुम्हाला आजपासूनच शुभेच्छा देते मी। गोकुळाष्टमीलाही उलनचा कृष्णाचा पाळणा बनवायचा होता, पण काही जमलं नाही, कारण मला पाहायला नव्हता कोणाचं तरी, कारण एक वेळ पाहिला की आपल्याला आपोआपच येऊन जातं। तर बनवील मी, नक्कीच बनवील कृष्णाचा पाळणा। उलनचाही छान वाटतो तसा, आयता पण मार्केटमध्ये भेटते, पण उलनचा बनवलेला छान आणि आपल्या हातानं बनवलेला वेगळाच। तर असं आहे, असं बनवलेलं आहे मी तोरण। तर म्हटलं तोरण दाखवायचं कारण हेच की मी मागच्या एका व्हिडिओमध्ये म्हटलेलं होतं की मी नवीन तोरण बनवणार आहे, तर मी तुम्हाला दाखवील, त्याच्यामुळे आज दाखवलं। तर कसे वाटले माझे तोरण नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद।